श्री नवनाथ भक्तिसार. अलख निरंजन आदेश. अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय. अध्याय 10. या अध्यायाची फलश्रुती स्त्रीदोष नाहीसे होतील, कपट जाईल, मुले जगतील. श्री गणेशाय नमः. वक्रतुंडा गणाधिपती विद्यान्द्रमा कळा संपती भक्तवरदा हरिसी आरती मंगळमूर्ती गजानना. जय 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 आदिनाथा मायाचक्र चालका अनंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तुम. तरी मागील अध्यायी निरूपण. श्री गोरक्षांचा पावणी जन्म उपरी सेवणी कणकगिरी ग्राम विद्यान्द्रवी तो केला. तरी ती विद्या कोण कैसी सकळ काळा श्लोकराशी भविष्योत्तर पुराणासी निरूपितो श्री श्रोतिया. श्लोक. ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य 11 अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथाचार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरला असे. टीका. प्रथम सांगणे ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या परायण विश्व आणि विश्वंभर दोन भावसी ऐसा नुरविला की बहुत जे अर्थ प्रकार जीवजंतू चराचर तो ऐक्य मेळी सकळ विस्तार. मीच ऐसे भाविले कर्माकर्म सत्कर्म राशी त्या नुरल्याशी कोणीही बीजांकुराशी वासना देऊनी योग फासी कामनेते नुरवितो ऐसा का एक मेळे करून गोरक्ष झाला सनातन एवच सकळ ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे. मग पूर्णपणाचे पात्र होऊन वसुदे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूपी मांडुनी तत्स्वरूपी प्रकटेल. या उपरी वात पित्त कफ हारक रसायन विद्या सगळीक किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितली. कवित्व रसायन नवरस गणाते निरूपी दीर्घरस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास व्यक्ताव्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सुक्त रुचेत केला प्रवीण दीर्घरस्वे छंदे निपुण खरीत छंदे अवघे गुण पैकेला. ऋक अथर्वण यजुर्वेद सामवेदादी सांगडी प्रसिद्ध. उपरी विद्या ज्योतिष प्रसिद्ध. उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली. सारस्वत किरातकोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्य मीमांसा साही शास्त्रे निवेदिली. यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ अस्त्रे केला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे त्यांची ऐकेली. वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले. वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनी 3 ब्रह्मास्त्रादी निर्वारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले. विरक्तास्त्र दानवास्त्र पावनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकीर्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले. या उपरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत तयांचा वरदपाणी निश्चित गोरक्ष मोळी विरवला. ती दैवते कोण कोण 52 वीर असती जाण नरसी कालिका महमंदा उत्तम महिषासूर आराधिला. झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर भद्रपती मूर्तिमंत सीतापती वर्धमौळी स्पर्शित असे परम आदे आलिंगुण श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्तिध्वज मिरविजे. यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्त्र किरण गोरक्ष त्या अंकी घेऊन वर्धमौळी स्पर्शित असे. यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळभैरव सांग बाळ भैरवादी पातले वीर भैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्रभैरव भस्म भैरवादी ब्रह्मदेव अपर्णापती पातला तेने घेऊनी अंकावरते मुख कुरवाळीले वर्ध असते खेळता बाबर धावणी येती तेही देते आशीर्वचन. मुंडाच्या मुंडा शंकिनी डंकिनी कुंडारंडा भलांडा यक्षिणी चंडावटिंदा प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्ष देते त्या. यावरी प्रकटुनी जलदैवत तेव्हा त्याते वर उपिन कुमारी दळदा नंदा विख्यात देवता त्या गोमटा लक्ष्मी प्राज्ञा बाला वगळा नववी दैवत प्रसन्न विमला ऐशा जलदेवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळाते. यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी वर ओपिती वरमादी अणिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्रतिमा प्राची वशित्वा सातवी तेवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्र करू भवी अष्टसिद्धी तत्काळत्या. असो 52 वीरांसहित श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र ओपुणी मौळी हस्त विद्या करी ओपिती. असो वर देवणी सद्विद्येसी सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी
मग ही विद्या तपोधन लखलखित मिरवेल. जैसे खडग शिंकले जैसे खडग शिकले होती, मग भय काय ते शत्रू जिंकिता. तेवी तपोबळ आराधिता, सामर्थ्य सत्ता वाढेल. ऐसे वदोनी सकळ देव, आते झाले आपुलाले गाव. रामसूर्यादी महादेव, 52 विराधी पै गेले. यावरी इंद्र वरुण अश्विनी, गण गंधर्वादी पातले भोळी. वर तेथे तया लागुनी, सकळ गेले स्वस्ताना. याउपरी कोणे एके दिवशी, गोरक्ष गुप्ता सद्विद्येसी. मंत्र संजीवनी पाठ मुखासी, करीत बैसला होता तो. जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात. तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली. हाती कोणी कर्दम गोळा, मुले खेळते आपले मेळा. तो गोरक्षापासी येऊन आगळा, बोल बोलती सकळी. म्हणती गोरक्ष ऐक वचन, आम्ही आणीला बहुत कर्दम. तरी शकट करुणी दे उत्तम, आम्हा लागी खेळावया. येरू म्हणे शकट मजसे, करू येत नाही निश्चयसे. येत असेल तुम्हा कोणासी, तरी करुणी का ध्याना. ऐसे एकदा मुलांनी वचन, करी कर्दम कवळून. आपुलाले करे करून, शकट रचिती चिखलाचा. कर्दमचक्र काष्टव्यक्त, शकट केला यथास्थित. वरी उदले कल्पनेत, शकटासारथी असावा. म्हणून कर्दम घेऊन गोळा, मुले रचिती कर्दम पुत्रा. परी तो साधेना मुला सकळा. मग गोरक्षाचे विनविती, म्हणते गोरक्षा आम्हा प्रती. साह्य देई शकट सारथी, आम्हा साधेना कर्दमणीती. तरी तू करुणी देई का. आगा तू सकळ मुलांचे गणी, वयोवृद्ध असेसी प्राज्ञी. तरी आम्हासी सारथी करून, सत्वर देई खेळावय. ऐसे ऐकता मुलांचे वचन, म्हणे कर्दम आणून द्या देतो करुण. परीही वासना भविष्य कारण, गोरक्षाचे उदली. जैसे त्याचे पूर्वानुक्रम, तैसे बुद्धी येत घडून. जेवी बीज पेरिल्या समान, तोची तरू हेलावे. पहा मातेच्या द्वेष उद्देशी, ध्रुव बेचला अढळ पदासी. तैसेच ही वासनारेशी, शिरोदधी उपमन्या. की गांधारीचा होता अंत, म्हणून पार्था सुचला अर्थ. अकिंचन तो वायुसुत, ध्वजस्तंभी मिरवला. की सीता सतीच्या उद्देशी, लंकेसी राहिली येऊनी विवशी. तिने भक्षुनी दशाननासी, राक्षस कुळ भक्षिले. पहा अनुसर्ग कर्म कैसे, त्यासी राक्षसी वंशलेसे. चिरंजीव होणी लंकाधीश, भोग भोगी विभीषण. तस्मात बोलावेचे हेची कारण, बुद्धिसंचरे कर्माप्रमाण. पुढे उद्या ते करभंजन, येणार होते महाराज. नवनारायण करभंजन परम, उदय पावणार गहन नाम. म्हणून गोरक्षा इच्छा द्रुम, चित्त धरे ते उदेला. मग हाती घेऊन कर्दम गोळा, रचिता झाला उत्तम पुतळा. परी रचने पाठ संजीवनी आगळा, होत असे मंत्रांचा. त्यात विष्णुवीर्य उपचार, विष्णू पियुष मांडणी जल्पत स्मर. एव विधी संजीवनी मंत्र, पाठ होता गोरक्षा. मुखी पाठ हस्ते पुतळा, पूर्णपणे होता कर्दम गोळा. महिभागी भाग सकळा, व्यक्त असे तत्वांचा. तेने करुणी पंचभूत, दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ. करभंजन ते संधित, प्रेरक झाला जीवित्वा. अस्ति मास त्वचे रहित, आकार दृश्य झाला त्यात. पुढे शब्द आणनात, अकस्मात उदेला. उदय होता प्रवर्ते रुदनी, ते पाहिले सकळ बळांनी. म्हणते भूत आणले गोरक्षांनी, पळापळा येथोनिया. ऐसे बोलता एकमेकात, सकळ होऊनी भयभीत. सांडुणे खेळ सफळ अर्थ, पळून गेले वातगती. हृदय दाटुणे भय कापरा, मुले कापती थरथरा. आरडत बरडत मच्छिंद्र आधारा, पळून या पै गेली. ऐशापरी मुले भयग्रस्त, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ. मग पाचवणी सकळ मुलांते, आश्वासनी पुसतसे. म्हणे बाळा होय थरथराट, कारे कापता सांगा वाट. एरी मुळाहुणी सकळ बोबाट, मच्छिंद्र ते निवेदिला. म्हणे कर्दमाचा शकट सारथी, करवित होतो गोरक्ष हाती. तो बालतत्वपणी भूतमते, कर्दम लोपणी संचरली. भूत अद्यापी आहे लहान, परीक्षणे को होईल सुळवटपण. आम्हा लगे करील भक्षण, म्हणून या पळालो. परी आम्ही आलो येथे पळून. म्हणून मागुणे गोरक्षण ते येतो होता थांबून. त्यासी बक्षिले असेल भूताने, यात संशय नसेची. मच्छिंद्र ऐसे ऐकुनी वार्ता, साशंकित झाला चित्ता. चित्ती म्हणे मुले वार्ता, सांगते काय हे नोहे. अवचट भूत कैसे व्यापले, ते पाहुणी बाळ घाले. तरी आता जाऊनी वाहिले, गोचर करावे निजी दृष्टी. मग आश्वासुनी सकळ मुला, निकट पैसवणी पुसे त्याला. कोणत्या ठाई संचार झाला, भूतांचं तो मज सांगा. एरी म्हणते बाबा ऐक, भूत तेव्हा होते बाळक. आता तोर फोडून हाक, बक्षीला आम्हा वाटत असे. मच्छिंद्र म्हणे मी असता, तुम्हा भय नसे सर्वता. चला जाऊ भूतासी आता, शिक्षा करू आगळी. मुले म्हणते मच्छिंद्रनाथ, तुम्ही जाऊ नका तेथ. बालार्क किरण आहे भूत,
तुम्हा बघशील त्याची गडी मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचा ठिकाण मग ते बाळे अवश्य म्हणून दुरुनी ठाव धाविती यापरी इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होणी भयग्रस्त मुलांचे मंडळ सांडून एकांती लपून या बैसला भूत भूत ऐसे म्हणून मुले पळाली आरोळ्या देऊन तेव्हाची गेला होता पळून भूत भय करून या थांब लक्ष्मी परम एकांत बैसला होता सुचिस्मत पर हृदय धडधडीत अत्यल्प भूत येईल म्हणून या एरीकडे मच्छिंद्रा ते ठाव दाविती मुले समस्त परी दूरचे असते यत्किंचित सन्नित न येत भयाने जैसा राजभयाचा करणे लखलखित मिरवत आहे असता अवणी मग दुष्कृत चोर जारिणी दर्शनात्र तीन येती की राम नाम बोधोत्तर असता भूतनये समोर की पियुषी विषदृष्टी व्यवहार कदा काही चालेना तन्याय मुले भिवणी दुर्णी धाविती मच्छिंद्रा ठिकाण म्हणते याचे ग्रामातून भूत प्रकट झाले मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले धाविता सधट्ट जात तो बाळ टहा आरडत महिलागी उकिरडा बालार्किणी तेज लखलखत मुखी टहा टहा वदत ते पाहुणी मच्छिंद्रनाथ ते करभंजन ओळखिला हृदय धरुणी लवड सवडी बाळ उचलणे घेतला आवडी मग लगबगी गावाबाहेर अति तातडे बाळासह पावला ते सकळ मुले पाहुणी पळती झाली प्राण सांडुणी म्हणे नाथाने भूत धरुणी आणिले आता बरे नसे आता त्या भूतांची देईल सोडून मग ते आपल्या पाठीसे लागून एक एकासे भक्षील धरून ऐसे म्हणून पळता पडती उठवणी जाती भय करुणी सांदीत दडती हृदय धडधडा अर्थार्थ चित्ती लपून बैसला एरेकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे मच्छिंद्रनंदन सदनी सदनी हाका मारून गोरक्षका ते पुकारी परेशा सदनी जाय जती ते सदनीची मुले आरडुनी म्हणती उठती आई आई बया बया म्हणती आणि कपळती पुढारा परी सदनी सदनीचे जन नाथा पुसती हटकून भय काय दाविले मुलांकारण म्हणून आरुडीने पळताती कोणाचे मुलं घेऊन फिरता तुम्ही सदनी एरी म्हणे गोरक्षणेने पाहिण तेव्हा सांगेन ऐसे बोलणे पुढे जात तो पातला गोरक्ष होता जे तो उभा राहून अंगणात गोरक्षका ते पाचारी ऐकून श्री गुरूंची वाणी गोरक्ष निघाला सदनातून परी येताची बाळ पाहिला नाही पुन्हा आरडून पळतो हा विपर्यास पाहुणे नाही मच्छिंद्र विचारी आपुले म्हणे गोरक्ष व्यापला भय करून बाळ येथे ठेवावे मग स्वशरीचे काढून वजन त्यावरी निजविले बाळरत्न मग त्या सदनी संचरून गोरक्षा पासी पातला जाता कवनी धरिले रथी म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रवाही ते भूत नाही मनुष्य देही करभंजन उदेला परी त्याची उदय रहाटी सांग झाली निर्भय पोटी एरी म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा हाती घेऊन करदम गोळा पूर्णपणे रचिला पुतळा परिणेनो कैशी झाली कळा भूत तात संचरले लोकोनी सकळ करदम नेते दिसू आली मानवाकृती तेने भय व्यापणी चित्ते पळालो मी मुलांसह यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र गोखिता क्षणी त्वरित होतास काय तू एरी म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही शपथ भयांची खेळता वाणी मंत्राची सांडिले नाही महाराजा कर्दम पुत्र करिता हाती तरी मंत्र सांडिला नाही उक्ती चुकलो नाही शिक्षे हाती ओकू नका गुरुनाथा ऐसे ऐकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोषला आपले म्हणे बाबरी केली करणी उठ आता वेगेसी मुख कोळणी चुंबन घेत हास्य म्हणून कुरवाळीत म्हणे होय आता स्वस्त चाल वेगे पाडसा एरी म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता तो मज खाईल प्रांजळाता बाहेर नेऊ नका जी मच्छिंद्र म्हणे ऐक मात हे बाळ नसे रे भूत तुवा गोकुणी संजीवनीत मनुष्यपुत्रा तो झाला जैसा गौर उकिरडा स्थान बाळ झालासे उत्पन्न त्याच नित्य खेळता कर्दम बाळ उदयात ते आले हो ऐसे एकदा गुरुगोष्ठी म्हणे भूत नव्हे तपोजटी मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य ते असे ऐसे ऐकुणी प्रांजळ मत मग श्री गुरुचा धरुणी हात बाळ होतेच चिरपदरात तयापासी पातले बाळ उचलणी मच्छिंद्रनाथ आपल्या शिबिरा घेऊन या जात गोदुग्ध आडोनी पान त्वरित ते बाळका पै केले यावरी वसन जोळी करुण आत घातला गहिणी नंदन यावरी त्या गावीचे जन शिबिरापासी पातले नाथ चरणे अर्पुणी माता पुस्ती हे नाथ समर्था बाळ कोणाचे हलविता श्रवण करू इच्छितो मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ त्या ग्रामस्था निवेदित ते ऐकून सकळ वृत्तांत आश्चर्य करते क्षणोक्षणी
म्हणती धन्य धन्य संजीवनी हा करीत उदेला उषणा मुनी पर त्याही प्रत्यक्ष सर्व गुणी नाथ मच्छिंद्र वाटतो पहा पहा गुरुदैत्य शवशरीरा सावध करीत परिता म्हणा या जड देहस्थ जीवदशा व्यापित असे तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ कल्वपुतळा केला जिवंत तस्मात शुक्र तो त्या तुलनेत सहस्रभागी दिसेना तरी उष्णा न म्हणू संमंती द्वितीय ब्रह्मा पातलाची तीही समंत कोण चित्ती मच्छिंद्र भाग्य दिसत असे पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज जरी तरी मूळ त्यात असे बीज बीजासमान रूप होय यावरी अनेक दुसरा अर्थ विधी स्व अंगे उत्पत्ती करीत कैसा नोहे मच्छिंद्रनाथ शिष्या हाती करविला महाबीजा विन जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी होऊन मच्छिंद्रनाथ मिरविला ऐसे परस्परे भाषण करते गावीचे सकळ जन यावरी बोलती नाथा कारण नाथा निकट बैसोनिया म्हणती महाराज प्रतापतरणी बाळाचे कष्ट करू जाणे जननी तरी ती तो बाळकान दिसे करणे गैबी नंदने हा असे पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुष होईनात ते नाथा श्रेष्ठ तरी असे धर्म जननी वरिष्ठ करुणी द्यावी महाराजा तिथे बाळक करी अर्पण करील त्याचे संगोपन तुम्हा लागे कष्ट दारुण होणार नाही तर महाराजा ऐसे एकदा जनांची वाणी मान तुकावी मच्छिंद्र मुनी म्हणे बाते धर्म जननी कोणती करावी महाराजा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करीत ती ग्रामस्थ तो ग्रामा माझे विप्रग्रहात मधुनामा नांदित असे त्याची कांता लावण्य खाणी पतिव्रता धर्मपत्नी सत्य संचित सर्वज्ञानी ज्ञान कळा पयसे नामे कौतुक असे गंगा निर्मळपणी असे अभंगा पतिसेवे अंतरंगा जगा माझी मिरवली उद्री नाही संतती तेने विवळ प्रेमचित्ती संतती विन कामगती संसारात ते वेदना सदा वाटे हुरहुर लोकांचे पाहुणे किशोर चित्ती पाहुणे चिंती गुहार साशंकित होता ती नाना यज्ञ संततीसाठी करुणी बसले होते जेठी उपाय न चाले परम कष्टी जगा माझी मिरवला ऐसे असता उभे जन तो देवे उदेला मांदुसा कारण ग्रामस्थान करीत असे यांचे ग्रामस्थान करीत याचे स्मरण अकस्मात पै झाले जैसा द्रोणाचा विषम काळ निवटावया उदेला उत्तम वेळ सहज खेळे गांधारी बाळ विटी कृपात पडियेली की रत्नांची होणे उत्पत्ती म्हणून देव दानवमती अब्दी मंथनी उदेली चित्ती एक भावे करुणिया तन्याय मधुविप्रांचे दैव उदेले जगमुखी साचे म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडेल सर्वांची मग मच्छिंद्रनाथा विनवणी करून म्हणती महाराजा मधुब्राह्मण त्याची कांता परमसुगुण ज्ञानकळ असे की तो पुणी बाळ गोमट तेथेची होईल पूर्ण शेवट पुत्रार्थी परम अनिष्ट दिवस असती महाराजा ऐसे मच्छिंद्र ऐकुणी वाणी पुत्रांच्या राहे संरक्षणी मग त्या विप्रा बोलावून कांते सहित आणले परते भार्या लावण्य राशी सद्गुणवर्य जगासी नाते पाहतात ते विद्वांसी नाते पाहताच ते चित्तासी ओळखले हृदयात मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जगी दिसून येत सकळ जग मान देत तस्मात श्रेष्ठ आता आहे तो जगा माझे आहे भला तो तैसाची परलोका ठेला तो जगी जाय मानवला परलोकी मानवला तोची एक अनेक भविष्य अवश्य झालं अर्थार्थी करी गमन मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी ओपीत असे म्हणे मायबो मायायक हा बाळ आहे वरदायक नवनारायणातील एक करभंजन मिरवला याचे होता संगोपन फेडील दृष्टीचे पारण जगा माझी सुलवट मान पुत्र तुझा मिरवेल हा म्हणसील हा होईल कैसा तरी कीर्तिध्वज मित्र जैसा की देवकीचा हरी जैसा मध्य असे जगाते माय मी काय सांगू गहन या बाळाचे चांगुलपण मूर्तिमंत याचे सेवे कारण कैला संपत्ती उतरे लगे त्याची लुटुणी अज्ञान राशी हा अनुग्रह होईल तयासी आणून ठेविल निवृत्ती पदासी निवृत्ती नामे मिरवुणी म्हणे हा अयोनी संभवला जगा माझे सहजगे मिरवला परी अति गहणी नामयाला गहणी ऐसे देई का यावरी अनेक सांगतो तुझसे आम्ही जातो तीर्थस्नानासे उपरी फिरोणी 12 वर्षे गोरक्ष बाळ येईल गे तो याते अनुग्रह देऊन मायके करील सनातन परी तो आता जीवित्व लावून संगोपन करी याचे यावरी बोले कौतुके सती
की महाराजा योगमूर्ती बाळ ओपिले माझे हाती परी संशय एक असे तुम्ही 12 वर्ष आला परतून बाळ न्याल की मज पासून मग मी कैसे चढणीपण जगा माझी मिरवावे मग केलं कष्टाचे आचरण मज मिरवेल की भाडाईतपण तरी प्रांजळपणी आताची वचन मज प्रती सांगीचे पहा पहाची आशाबद्ध सगळं जग असे प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागी लाभाची तुम्हा आशा असेल याची तरी तैसाच गोष्टी सांगायची मग नाथ गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे माये संशय सांडुनी म्हणे बाळ न्यावे आपले सदनी माझी आशा बाळा लागुनी गुंतत नाही जननी तरी तुझा लाभो सूत प्रांजळपणे मिरवो जगात तू माय हा सूत लोकां माझी बोलतील मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेत हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी पुढे जाईल तीर्थस्नानासी तू सांभाळ तुझ पासी चिरंजीव असो हा ऐसे बोलणे ग्रामस्थान ते शपथपूर्वक साक्ष सहित निर्मळपणी करुणी चित्त कौतुक सदनी बोलवी मंत्रे चर्चणी विभूती बाळा मोहनस्त्र घातले गळा कौतुके स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पय दाटत असे मग ते बाळा लावणी स्थानी गावींच्या आणुनी सुवासिनी पालखाते घातले प्रेमे करून गहणी नाम स्थापिले यावरी मच्छिंद्र काही दिवस तयाग्रामी करुणिवास मग सवे घेऊन गोरक्षास तीर्थस्थानात चालला पुजणे सकळ ग्रामस्थांचे निघता झाला गौरव वेसी मार्गदर्शनी तीर्थस्थानासी बद्रिकाश्रमी जात असे परिमार्गी चालता वाटोवाट अशी गोरक्षांची घेऊन पाहत कार्यरूपी कार्य घेऊन हलोट परीक्षिते पाहत असे नंतर ते पाहता परिविषमयसी विषम दिसती सर्व कार्यासी मग मच्छिंद्र विचार करी मानसी तपपूर्ण नसे या मुळीच पत्री नसता पैसा की दान मिरवी तांबिका व्यवसा तेवी मंत्र हेतू तपोलेशा विना विषम आहे हा तरी आता बद्रिकाश्रमी बद्रिकेदार उभा स्वामी तया हाती गोरक्ष ओपुनी त्या लागे रुजवावा ऐसा विचार करुणी चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी मग लक्ष्मी हिमाचल मार्गाप्रती बद्रिकाश्रमाप्रती पै गेले परी तेथील कथन पुढले अध्याय होईल श्रवण अर्थधोरणी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडीसूत सेवे लागी अर्थी प्राणात ग्रंथ आदरी मिरवित असे तुमचे कृपेचे लेवणी भूषण नरहरी वंश पूर्ण कवी मालू धुंडी नंदन संत गणी मिरवला स्वस्ति श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोद भाविक चतुर दशमाध्याय गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु शिरस्तु नवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्त नवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्त अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ